दिनकरराव भोसल्यांची एक सवय होती. त्यांना रात्री उशिरापर्यंत नीट झोप येत नसे व पहाटे डोळा लागतो न लागतो तोच बबलीच्या म्हणजे त्यांची नात श्रेयाच्या हाकेने त्यांची झोपमोड होई. मधाळ आवाजात हाक मारत बबली म्हणे, आजोबा गुड मॉर्निंग, मी शाळेत जाऊन येते हां. एवढ्याशा 4-6 वर्षाच्या मुलांना सकाळी 7 वाजता घर सोडावं लागतं याचं त्यांना वाईट वाटे. झोपेतून उठून दिनकरराव तिला बाय बाय करीत असत. आजही बबलीच्या हाकेने त्यांना जाग आली. बाय बाय बेटा असं म्हणत दिनकरराव उठले. आपल्या चाळीच्या व्हरांड्यातील अंथरुणाची वळकटी केली आणि समोरून येणाऱ्या राहुलला विनंती करून ती वळकटी खिडकीच्या वरती लावलेल्या लाकडी फळीवर ठेवून घेतली. पटापट सर्व विधी आटोपून हॉस्पिटल निघायची लगबग चालू होती. त्यांची ही लुडबुड दीपकला त्यांच्या एकुलत्या एक मुलाला खपली नाही. हे काय चाललंय अण्णा? अहो रात्रीपळे करून थकून आलोय, जरा आंघोळ करून चहा नाश्ता करून झोपावं म्हणतोय तर तुमचं हे मध्ये मध्ये. बाळा मला केममध्ये जायचंय रे, आज रक्त तपासायचं आहे. अहो पण अर्धा तास उशीर झाला तर लगेच काय तुमचं हॉस्पिटल बंद नाही होणार. मला अजून पुन्हा सेकंडला जायचं आहे. 2-4 तास झोप मिळेल तेवढीच. दिनकरराव दीनपणे बाहेर व्हरांड्यात आले. मोडक्या खुर्चीत बसून राहिले. साधारणतः पाऊण तासाने पाहिलं तर दीपक झोपलेला दिसला. मग पुन्हा त्यांची लगबग चालू झाली. खरं तर त्यांना ठाऊक होते की विचारून काही उपयोग होणार नाही. तरी त्यांनी दीपकला बरोबर येण्याची विनंती केली. पण नाईट शिफ्ट करून आल्याचा बहाणा करून दीपकने नकार दिला. एवढ्यात कल्पना त्यांची सुनई लेकीला सोडून परतलेली दिसली. दिनकररावांनी तिलाही बरोबर येण्याविषयी विचारलं. तसे तिने फनकाराने सुनावलं, तुमचं हे नेहमीचंच झालंय, म्हणून काय मी माझी सगळी कामं सोडून हॉस्पिटलला वेळ फुकट घालवू का? शेवटी दिनकरराव एकटेच निघाले. आता त्यांना पत्नीची वात्सल्याची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. ती होती तेव्हा माझ्या भटकण्याची सवयीवर नेहमी वैतागायची. म्हणायची, असे एकट्याने गाव भटकत जाऊ नका, जरा घरी शांत बसा, पेपर वाचा, टी व्ही बघा. पण वत्सले, आज तुझ्या विना मला नाईलाजाने एकटं जावं लागतंय ग. तू असतीस तर झेपत नसतानाही पाय ओढत माझ्याबरोबर आली असतीस. एकट्याला हॉस्पिटलमध्ये जाऊ दिलं नसतंस. दिनकररावांनी काठी घेतली. काठी म्हणजे काय तर जुना काढून टाकलेला पडद्याचा रॉड. त्याच्या वरच्या भागाला हाताला लागतो म्हणून सुतळीने मूठ तयार केलेली. पण तरी त्यातूनच रॉडचं वरचं टोक हाताला बोचत असे. तळ हाताला गोल खड्डा पडून हात लालबुंद होई. वेदनेने जीव जातोय की काय असे वाटे. पण दुसरा पर्याय नव्हता. कारण कित्येकदा मिनंतवाऱ्या करूनही दीपक काही साधी लाकडी काठी आणून देत नव्हता. हॉस्पिटल जवळच्या दुकानात तशी काठी 80 रुपयांना मिळत होती. पण दिनकररावांकडे तेवढे पैसे नव्हते. प्रत्येक वेळी मुलाकडे आणि सुनेकडे हात पसरून जे काही पदरात पडत होते त्यावर काटकसरीने आपला खर्च भागवावा लागत होता त्यांना. आताही तसंच होतं. कल्पनाने काल दिलेले 50 रुपये शिल्लक होते. हेच दिनकरराव एका खाजगी कंपनीत टाईमकीपर असताना त्यांचा रुबाब पाहण्यासारखा होता. त्या नोकरीतही त्यांनी पै जमवून 20,000 रुपये पागडी भरून ही चाळीतली जागा घेतली होती आणि रिटायर्ड होताना जवळजवळ 4 लाख रुपये जमवले होते. 2 वर्षांपूर्वी दीपक आणि कल्पनाने एकच घोषा लावला होता की ही खोली लहान पडते, अडचण होते, प्रायव्हसी मिळत नाही. सतत ऐकून आणि गोडी गुलाबीने दिनकररावांकडून त्यांच्या नावावर असलेली एफडी मोडून 5 लाख रुपये काढून घेतले आणि दीपकने सोसायटीमधून लाखभर लोन काढून 6 लाखात विक्रोळीत एक नवा कोरा 1 BHK फ्लॅट घेतला आणि मग राहायला जाण्यापेक्षा भाड्याने दिला तर जास्त फायदा होतो म्हणून तो भाड्याने दिला व दोघे आजही त्याच चाळीतल्या खोलीत राहत होते. आता अचानक सर्व अडचणींचा विसर पडला होता. पूर्वी हे दोघे किती आदमनी आणि प्रेमाने वागायचे. आता माझ्याकडचे सगळे पैसे काढून मला कंगाल केलं आणि आता हाडतूड करतायत. दिनकरराव मनातल्या मनात सरफडत घराबाहेर पडले. हॉस्पिटलमध्ये 8:30 वाजता बोलवलं होतं, तेव्हा 9 वाजले होते. आता रक्त तपासणी होते की नाही कुणास ठाऊक. आता बससाठी थांबायची हिंमत नव्हती. म्हणून टॅक्सीवाल्याला त्यांनी विचारलं की केमला जायचे किती होतील. टॅक्सीवाल्याने अंदाज दिला की 30 रुपयांपर्यंत होतील. मग मनाचा हिया करून दिनकरराव टॅक्सीत बसले. हॉस्पिटलला पोहोचले. तिथल्या गुळगुळीत फरशीवर त्यांच्या हातातला रॉड थांबत होत नव्हता. फरशीवर धातूचा रॉड सारखा पुढे पुढे घसरत होता आणि चालायचा अजूनच त्रास होत होता. तोल सांभाळण्यासाठी घेतलेल्या काठीचा उपयोग होण्याऐवजी हॉस्पिटलमधील त्या गर्दीत तो काठी कोणाला लागू नये म्हणून सांभाळत चालण्याची कसरत करावी लागत होती त्यांना. ब्लड टेस्टच्या ओपीडी जवळ पोहोचले. समोर पाहतात तर ही मोठी रांग. त्यांची तर दातखिळीच बसली. घाबरतच ते काउंटरजवळ गेले. काउंटरवरच्या मुलाला विचारलं, साहेब मला 8:30ला बोलवलं होतं पण यायला उशीर झाला आहे. माझी ब्लड टेस्ट होईल का? हो होईल, जा लाईनमध्ये बसा. त्या मुलाने जराही दिनकररावांकडे न पाहता उत्तर दिलं.
त्याच्या या वागण्याने दिनकररावांना वाईट वाटलं, पण ते काहीच न बोलता रांगेत जाऊन बसले. साधारणतः तासभराने त्यांचा नंबर लागला. त्यांच्या मागे कुणीच नव्हते. त्यांची फाईल बघून काउंटरवरच्या मुलीने विचारलं, 72 वय आहे तुमचं? म्हटलं तर प्रश्न साधाच होता, पण दिनकररावांचा सकाळपासून धरलेला संयम सुटला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या मुलीने दुसरा प्रश्न विचारला, तुमच्याबरोबर कुणी नाही का? दिनकरराव गप्पच राहिले, पण त्या मुलीला बहुधा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत. तिने फाईलवर काही नोंदी केल्या आणि ती फाईल शेजारी बसलेल्या त्या मुलाकडे दिली. त्या मुलाने काही चिठ्ठ्या तयार करून दिनकररावांना दिल्या व आतमध्ये जाण्याचा बोटानेच इशारा केला. तेव्हा त्या मुलीने त्याला सांगितले, अरे ते एकटेच आलेत, त्यांना टेक्निशियनकडे नेऊन सोड. तेव्हा तो मुलगा काउंटरच्या बाहेर आला आणि काही न बोलता दिनकररावांच्या दंडाला पकडून लॅबमध्ये घेऊन गेला आणि थेट टेक्निशियनच्या समोर नेऊन बसवलं. आतमध्ये रांग अजूनही तशीच होती. दिनकररावांना मात्र अग्रक्रम मिळाला होता. या लहानशा घटनेने ते काहीसे सुखावले. त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊन झाल्यावर टेक्निशियनने त्यांना सांगितले की दुपारी 12 वाजता जेवून 1:30 वाजता परत यायचं. कशाला रिपोर्ट्स घ्यायला? दिनकररावांनी विचारलं. नाही, पुन्हा रक्त घ्यायचं आहे, टेक्निशियनने सांगितले. त्यावर दिनकरराव पुन्हा काय विचारणार एवढ्यात त्या मुलाने त्यांना दंडाला धरून बळेबळेच उठवले आणि म्हणाला, मी सांगतो काय ते, चला बाहेर. त्याने त्यांना बाहेर आणून बसवले आणि म्हणाला, कसं आहे आजोबा, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर रक्तातले साखरेचे प्रमाण तपासले जाते. आता जेवणापूर्वीचं रक्त तुमचं घेतलंय, जेवणानंतर 2 तासाने जेवणानंतरचं रक्त घेणार आहे. 12 वाजता जेवायचं, 2 वाजता रक्त द्यायचं. एवढं बोलून तो मुलगा निघून गेला. दिनकररावांना प्रश्न पडला, आता काय करायचं? घरी जावं तर पोचायला 12 वाजतील. बस घरी पोचल्यावर 12लाच काय 2 वाजेपर्यंत जेवण मिळण्याची शक्यता फारच कमी. बरं इथंच काय खावं तर किमान 20-25 रुपये लागणार. मग घरी जायला बसचं तिकीट कसं काढावं? मग ते भीत पुन्हा काउंटरजवळ गेले. ती मुलगी जरा बरं बोलली होती मगाशी म्हणून तिच्याकडे चौकशी करूया असं वाटून ते तिच्यासमोर आले आणि म्हणाले, मॅडम मी घाटकोपरला राहतो. एवढ्या कमी वेळात घरी जाऊन येऊन परत जमणार नाही मला. मी इथेच काहीतरी खाऊन घेतलं तर चालेल का? हो चालेल, पण घरच्यासारखं वरण भात पोळी भाजी असं संपूर्ण जेवून घ्या. नुसतं वडा सांबार वगैरे काही खाऊ नका. चहा बिस्किटं खाल्ली तर चालतील का? त्यांनी विचारलं. दिनकररावांनी हिशोब लावला. 15 रुपये खर्च झाले तर चालेल का? मी बाहेरचं खात नाही, त्यांनी खोटेच सांगितलं तिला. पैसे आहेत का तुमच्याकडे? मुलीने विचारलेल्या थेट प्रश्नाने ते गांगरलेच, पण सावरत म्हणाले, हो आहेत थोडेसे. घरी कोण कोण असतं तुमच्या? ते बोलले, मुलगा आणि सून आहेत ते, पण ते दोघे कामात फार बिझी असतात. त्या मुलीने शेजारच्या मुलास हाक मारली, आकाश. त्यानंतर त्या काउंटरवरील मुलामुली नजरानजर झाली. तो मुलगा म्हणाला, आजोबा बसा थोडा वेळ, मग पाहूया काय करायचं ते. तो मुलगा लॅबमध्ये गेला. त्याच्या पाठोपाठ ती मुलगीही गेली. बराच वेळ झाला. मग तो मुलगा बाहेर आला आणि दिनकररावांना दंडाला धरून उठवत म्हणाला, चला आजोबा. कुठे? जेवायला? नको मी जाईन, मला फक्त हॉटेल कुठे आहे ते सांगा. तुमच्याकडे पैसे आहेत ना? माझ्याकडे नाहीत, तुम्ही मला जेवायला घालणार आहात. पण माझ्याकडे थोडेच पैसे आहेत. हरकत नाही, तो कॅन्टीनवाला माझा मित्र आहे, त्याला नंतर पैसे देतो म्हणून सांगू. दोघे कॅन्टीनमध्ये गेले. दोघांसाठी लंच मागवलं आणि मग निघताना आकाशनेच दोघांचे पैसे दिले. दिनकररावांच्या मनात आलंच, या मुलाचं काही कळतच नाही. आत्तापर्यंत हा मुलगा एकदाही सरळ बोलला नव्हता आणि वागण्यात इतका दिलदार. त्या मुलाच्या वागण्यात आणि वागण्यात इतकी भिन्नता. आकाशने त्यांना पुन्हा लॅबच्या बाहेर आणून बसवलं. साधारणतः 2च्या सुमारास आकाश पुन्हा बाहेर आला. दिनकररावांशी एकही शब्द न बोलता दंडाला पकडून घेऊन गेला. रक्त काढून झाल्यावर पुन्हा बाहेर आणून बसवलं. आता जाऊ की बसू असं विचारायची हिंमतही दिनकरराव दाखवू शकले नाहीत. तो मुलगा चांगला वागला तरी त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत होती. 15 मिनिटांनी तो मुलगा पुन्हा आला. त्याने पुन्हा त्यांना दंडाला धरून उठवले आणि बाहेरच्या दिशेने चालू लागला. दिनकरराव निमूटपणे त्याच्या मागोमाग गेले. त्या मुलाने समोर उभ्या असलेल्या टॅक्सीत त्यांना बसवलं आणि त्यांच्या खिशात 50ची नोट बळेबळेच कोंबली आणि तो निघूनही गेला. टॅक्सी घरासमोर थांबली तेव्हा नेमकं कल्पनाने पाहिलं. मग काय, त्या दिवशी रात्री झोपायच्या वेळेपर्यंत दिनकररावांच्या टॅक्सीने फिरण्याच्या सवयीवर टोचून बोलणं चालू राहिलं. इतकं की त्यांना जीव नकोसा झाला होता. आज दिवसभरात किती अतर्क्य अनुभव येत राहिले. घरातल्या लोकांना ज्यांना आडगळ समजले होते त्या म्हाताऱ्यांशी त्यांचा यथकिंचित संबंध नाही अशा लोकांनी किती सहृदय आणि आश्वासक अशी वागणूक त्यांना दिली होती. सकाळ झाली तरी कल्पनाचे टोमणे थांबले नव्हते.
दिनकररावांना आता असह्य झालं होतं. ते बबलीच्या हाकेने उठले. सर्वांची लगबग थांबल्यावर ते तयार झाले. शांतपणे घराबाहेर पडले. सावकाशपणे चालत ते स्टेशनपर्यंत आले. रांगेत उभे राहून त्यांनी प्लॅटफॉर्म तिकीट घेतलं आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर एका बाकड्यावर जाऊन बसले. आज ते आपल्या जीवनाचा अंत करणार होते. पण अजूनही धीर होत नव्हता. बराच वेळ वत्सलेशी मनातल्या मनात हितगुज झाल्यावर धीर एकवटून ते उठले. काठी तशीच बाकड्याजवळ राहिली होती. सावकाश चालत ते प्लॅटफॉर्मच्या कडेला आले. समोरून येणारी गाडी दिसू लागली होती. बस, आता काही क्षणातच गाडी जवळ येईल आणि आपण उडी मारायची. झालं, सुटका. एवढ्यात एक माणूस ओरडला, "हो आजोबा, मरायचंय काय? मागे व्हा." त्यांच्या आवाजासरशी दिनकरराव मागे हटले आणि तोल जाऊन पाठीवर पडले. लोकांनी त्यांना उठवून पुन्हा वाकड्यावर बसवले. प्रत्येकजण आस्थेने चौकशी करत होता. "कुठं जायचंय? बरं वाटत नाही का तुम्हाला?" पण त्यांना मूर्छा आली होती. काही वेळाने ते भानावर आले. हळूहळू त्यांच्या भोवतालची गर्दी पांगली. दिनकरराव विचारात पडले. नक्की काय घडलं? मी जिवंत आहे की? त्यांनी काठीसाठी हात सरसावला, पण काठी त्यांच्या हाताला लागली नाही. तेवढ्यात एका चिमुरडीने त्यांची काठी त्यांच्या हातात सरकवली. तिला त्यांनी पाहिले. ती लोकलमधली भीक मागणारी असावी. त्यांनी थँक्यू म्हणत काठी घेतली तशी ती मुलगी थँक्यू म्हणत पळून गेली. क्षणभर ती बबलीच असल्यासारखे वाटून गेले. ते तसेच बसून होते आणि काल सकाळपासूनचा दिनक्रम आठवून विचार करत राहिले. किती वेळ ते तिथे बसून होते त्यांनाही कळाले नाही. मला जे हवंय ते मिळत नाही, असं का? मला जसं दिसतं तसं नाही आहे, असं का? मला जे वाटतं त्यापेक्षा ते वेगळं असतं, असं का? नाही, ही केवळ नाण्याची एकच बाजू आहे. मी ज्याची अपेक्षा ठेवत नाही ते मला कधी कधी मिळून जातं. जसं ओळख नसताना हॉस्पिटलमध्ये अग्रक्रम मिळणं, बसच्या प्रवासाचे वांदे असताना टॅक्सीने घरापर्यंतचा प्रवास मिळणं. यापुढे आयुष्यही कधी शक्य नसलेले, दुपारी 12लाच मिळालेले जेवण. नाही, माझीच काहीतरी गफलत होती. हे जग वाईट नाही, माणसं वाईट नाही. कदाचित त्यांची प्रत्येकाची काही मजबुरी असेल. मग माझं काय चुकलंय? परत आपण एक क्षणापासून मागे जाऊया. मी आता इथे बसलोय. मला लोकांनी इथे बसवलं आणि आस्थेने चौकशी केली, ओळख नसताना. त्याआधी मी मरायचा प्रयत्न केला, मग मेलो का नाही? येस. त्यांचा चेहरा उजळला. त्यांना साक्षात्कार झाला होता. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच होतं, भीती. हो, नक्कीच. भीतीच माझा शत्रू आहे. मगाशी मला मूर्छा आली त्यावेळची परिस्थिती कशी होती? शून्य, केवळ एक शून्य होती. किती सुखावह स्थिती होती. मला कसलीच चिंता नव्हती त्या क्षणी. त्या क्षणी मी नव्हतोच. माझे असे काही नव्हते. मला काहीच नको होतं. किती सोपं आहे हे सगळं. आणि मी प्रत्येक वेळी माझ्यातला मीला मध्ये आणून जगत आलो. म्हणूनच सोबत भीतीही आली. परिस्थितीला घाबरून मी पळ काढायचं ठरवलं. मग जाण्याला घाबरून मी मरायचं ठरवलं. मरणाच्या दारातही विदाऊट तिकीट पकडलं जाण्याचा घाबरलो. आणि मरण्याचा प्रयत्न करताना अपरिचितेने दिलेल्या आवाजाला मी घाबरलो आणि मग मरणालाही घाबरलो. ते स्टेशनमधून बाहेर आले. इच्छा झाली तेव्हा एक मस्त वडापाव खाल्ला. शांतपणे दुकानाच्या आडोशाला असलेल्या सावलीतून ते घरी निघाले. वाटेत एका दुकानात एक काठी दिसली. सुंदर नक्षीकाम केलेली, झोकदार मूठ असलेली. पाहता क्षणी मनाला आवडली. दिनकरराव सहज दुकानात शिरले आणि काठीची किंमत विचारली. 130 रुपये होती त्या काठीची किंमत. काही क्षण ते विचारात पडले. बराच वेळ काठी उलटसुलट करून निरखून पाहिली. मग काहीतरी मनाशी ठरवून त्यांनी खिशातले 40 रुपये काढले. दुकानदाराच्या समोर ठेवत म्हणाले, "हे 40 रुपये ठेव आणि काठी बाजूला काढून ठेव. उरलेले पैसे घेऊन येईन तेव्हा ही काठी घेऊन जाईन." त्यांच्या शब्दात निश्चय होता. "अहो, मग पैसे आणाल तेव्हा घेऊन जा ना, एवढी काय घाई आहे?" दुकानदार म्हणाला. "नाही, मला हीच काठी आवडली आहे आणि मी हीच काठी घेणार आहे." "आजोबा, ही काठी तुमचीच झाली. केव्हाही या आणि घेऊन जा." "नाही, माझ्याकडे एकदम 130 रुपये जमणार नाहीत. मिळतील तसे 10-12 दिवसात देईन. पण मधल्या काळात दुसरे कोणीतरी ही काठी घेऊन जाऊ नये म्हणून मी बुक करतोय." दिनकररावांचे बोलणे ऐकून दुकानदार विचारात पडला. एवढ्यात त्याला त्यांच्या हातातला रॉड दिसला. ते पाहून त्याला काय वाटले काय माहिती. तो पुढे आला. त्यांनी 40 रुपये घेतले आणि म्हणाला, "आजोबा, काठी तुम्ही घेऊन जा. बाकी पैसे केव्हा पण दिले तरी चालतील. जय माता दी." असं म्हणून दुसऱ्या गिरायकाकडे तो वळला सुद्धा. दिनकररावांना आत्ता एक क्षणाला खूप आनंद झाला होता. खरं तर म्हाताऱ्याची काठी ही काही चैनीची वस्तू नाही, पण ती मिळणं इतकं कठीण होऊन बसलं होतं आणि आता चुटकीसरशी प्रश्न सुटला होता. ते आनंदात घरी निघाले. वाटेत कुठेही ती काठी जमिनीला न टेकवता घरी आणली आणि मुद्दाम ती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवून दिली. मग शांतपणे एक जुनी डायरी काढली आणि ती काठी पाहून कल्पना कशी रागवेल, काय काय टोमणे मारेल ते सगळं लिहून काढू लागले. आता त्यांना नवीन खेळ मिळाला होता.
त्यांनी लिहिल्याप्रमाणे कोणत्या प्रसंगी आपल्याला कोणता टोमणा मारला जाईल ते जुळले की मग त्यावर दिनकरराव टीका करणार होते. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे दिनकररावांनी आपले उरलेले आयुष्य आनंदात घालवण्याचे ठरवले. तर मग मित्रांनो, दिनकररावांनी घेतलेला शेवटचा टोकाचा निर्णय आणि त्यातून त्यांना मिळालेली चांगली माणसं, यातून त्यांनी घेतलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही जर कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.